Welcome student. Today's our topic is chapter 2 program analysis from paper first. What is mean by program? Program is a list of instruction in a specific language to tell the computer to do the job in sequence. प्रोग्राम काय आहे? एक स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन आहे का जे स्पेसिफिक टास्क परफॉर्म करतात किंवा सिक्वेन्स ऑफ टास्क परफॉर्म करून एक डिझायर्ड रिझल्ट प्रोड्यूस करतात. त्याला आपण काय म्हणत असतो? प्रोग्राम. आता सपोज एखादा आपण प्रोग्राम बिल्ड करायचा आहे कम्प्युटरसाठी. आता समजा तुम्हाला ॲडिशन ऑफ 2 नंबर्स परफॉर्म करायची आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला अगोदर काय लागणार आहे की 2 नंबर अगोदर तुम्हाला घ्यावे लागतील. म्हणजे टेक 2 नंबर्स. सपोज आपण ते ए आणि बी मध्ये त्याला आपण इनपुट देणार आहे. नंतर आपण काय करणार आहे? ॲड दिस 2 नंबर्स, ए आणि बीचं ॲडिशन परफॉर्म करणार आहे. थर्ड स्टेपमध्ये आपण काय परफॉर्म करणार आहे की त्यांची जी काही ॲडिशन असेल ती स्टोअर करू आपण एक थर्ड व्हेरिएबलमध्ये. सपोज सी मध्ये आपण त्यांची ॲडिशन स्टोअर करणार आहे. आणि फोर्थ स्टेपमध्ये आपण काय परफॉर्म करणार आहे की जी सी मध्ये तुम्ही ॲडिशन स्टोअर केली त्याला आपण प्रिंट करू किंवा डिस्प्ले करू. मग या पद्धतीने तुम्ही प्रॉब्लेमला सॉल्व करणार आहे, म्हणजे त्या प्रोग्रामला सॉल्व करणार आहे. मग हे प्रोग्राम सॉल्व करण्यासाठी तुम्ही जी काही प्रोसेस परफॉर्म करतात, आपण आता ज्या स्टेप्समध्ये प्रोसेस बघितल्या की 2 नंबर इनपुट केले, त्यांची ॲडिशन परफॉर्म केली, नंतर त्या ॲडिशनचा जो काही रिझल्ट आहे एका थर्ड व्हेरिएबलमध्ये स्टोअर केला आणि नंतर आपण त्याला डिस्प्ले केलं. तर आपण काय केलं? एखादा प्रॉब्लेम आहे त्याला सॉल्व करण्यासाठी काही प्रोसेस परफॉर्म केल्या. तर त्या प्रोसेसलाच आपण म्हणजे प्रोग्रामिंग प्रोसेसलाच आपण काय म्हणतो? प्रोग्राम ॲनालिसिस. आणि प्रोग्राम ॲनालिसिस कशासाठी आहे? तर प्रोग्राम डेव्हलपमेंट करण्यासाठी प्रोग्राम ॲनालिसिसची गरज असते. इट इज अ डेव्हलपमेंट ऑफ अ प्रोग्राम फॉर अ स्पेसिफिक प्रॉब्लेम. म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी प्रोग्राम ॲनालिसिस करणं गरजेचं असतं. सपोज अजून एखादं एक्झाम्पल देते. आपल्या क्लासमध्ये स्टुडंट आहेत आणि त्यांचा रिझल्ट आपल्याला बनवायचा आहे. तर आपल्याला रिझल्ट बनवण्यासाठी काही गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे. जसं त्या क्लासमध्ये किती नंबर ऑफ स्टुडंट आहेत, किती सब्जेक्ट आहे, ते सब्जेक्ट किती मार्कांचे आहेत, त्याच्यानंतर त्यांचा टोटल कशा पद्धतीने परफॉर्म करायचं आहे, ॲव्हरेज कशा पद्धतीने फाइंड आउट करायचे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी ॲनालाइज कराव्या लागतील. त्याच्यानंतर ते स्टुडंट कुठले कुठले त्या क्लासमध्ये आहेत, त्यांचे सब्जेक्ट कुठले आहेत ते तुम्हाला फाइंड आउट करावे लागतील. जर रिझल्ट झाल्यानंतर त्या स्टुडंटचा जो काही रिझल्ट आहे तुम्हाला डिसेंडिंग ऑर्डरने, म्हणजे ज्याला सगळ्यात जास्त मार्क्स आहे त्याला फर्स्ट नंबर अशा डिसेंडिंग ऑर्डरने तुम्हाला अरेंज करायचं आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी कशामध्ये कन्सिडर होतात? आपण ॲनालाइज करतो. म्हणजे एखादा प्रॉब्लेम जो आपल्याला सॉल्व करायचा असेल तर त्याला आपण ॲनालाइज करतो. म्हणजे त्याच्याविषयी सगळ्या इन्फॉर्मेशन किंवा ज्या काही रिक्वायरमेंट्स आहेत त्या आपण काय करत असतो? कलेक्ट करत असतो. आणि त्यालाच आपण काय म्हणत असतो? प्रोग्राम ॲनालिसिस. मग आता प्रोग्राम ॲनालिसिस म्हणजे प्रोग्रामिंग प्रोसेस परफॉर्म करण्यासाठी आपल्याला 5 स्टेप्स दिलेल्या आहेत. ॲक्च्युली या जनरल 5 स्टेप्स आहेत का या 5 स्टेपचा यूज तुमच्या प्रोग्राम ॲनालिसिसमध्ये होतोच. तर त्याच्यात फर्स्ट आहे ॲनालाइज द प्रॉब्लेम. सेकंड स्टेप आहे डिझायनिंग द सोल्युशन. थर्ड स्टेप आहे त्याच्यामध्ये कोडिंग द सोल्युशन. फोर्थ आहे टेस्टिंग द सोल्युशन. अँड फिफ्थ स्टेप कुठली आहे तुमची? डॉक्युमेंटिंग द सोल्युशन. म्हणजे तुमचं जे काही सोल्युशन आहे त्याला तुम्ही डॉक्युमेंटेशन करणार आहात. त्या 5 स्टेप्स आपण वन बाय वन बघणार आहोत. फर्स्ट आहे ॲनालायझिंग द प्रॉब्लेम. वन शुड हॅव कम्प्लीट डेफिनेशन ऑफ प्रॉब्लेम and the requirement of the problem should be clear before writing the solution. Generally, every program needs input, output, storage and the process. The problem analysis मध्ये काय होणार आहे की तुम्हाला ॲक्च्युली कुठला प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे त्याची एक्झॅक्टली कंप्लीट डेफिनेशन तुम्हाला माहीत असायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला रिझल्ट बनवायचा आहे, तर रिझल्टसाठी काय काय रिक्वायरमेंट आहेत, किती नंबर ऑफ स्टुडंट आहेत, किती नंबर ऑफ सब्जेक्ट आहे, किती मार्कांचा तो सब्जेक्ट आहे, तुम्हाला टोटल कशी परफॉर्म करायची आहे, ॲव्हरेज कसा फाइंड आउट करायचा आहे, या सगळ्या गोष्टींची जी काही डेफिनेशन आहे ती तुम्हाला कंप्लीट माहीत असणं गरजेचं आहे.
आणि याच्यासाठी ज्या रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन आहे त्या पण तुम्ही त्या ठिकाणी कलेक्ट करायला पाहिजे. जसं तुम्हाला टोटल फाइंड आउट करायचे, टोटलसाठी काय फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे, ॲव्हरेज फाइंड आउट करायची, ॲव्हरेजसाठी कुठला फॉर्म्युला अप्लाय करायचा, म्हणजे मॅथमॅटिकल इन्स्ट्रक्शन कुठला लागणार आहे, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी काय करायच्या आहेत, कलेक्ट करून घ्यायच्या आहेत. आता प्रॉब्लेम ॲनालिसिसमध्ये प्रत्येक प्रोग्रामला 4 गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक आहे इनपुट, आउटपुट, स्टोरेज आणि प्रोसेस. इनपुट म्हणजे काय, तर तुम्ही त्या प्रॉब्लेमला बाहेरून काहीतरी इनपुट सप्लाय करतात, त्याला आपण काय म्हणणार आहे, इनपुट. म्हणजे त्याला रिक्वायर्ड ज्या इन्फॉर्मेशन असेल त्या इन्फॉर्मेशन तुम्ही बाहेरून त्याला सप्लाय करतात. आता आपण मागेच एक्झाम्पल बघितलं. फॉर एक्झाम्पल, स्टुडंटचा जर रिझल्ट बनवायचा असेल तर स्टुडंटचं नेम, रोल नंबर, त्याला कुठल्या विषयात किती मार्क मिळालेत हे तुम्हाला कम्प्युटरमध्ये ॲज अ इनपुट म्हणून प्रोव्हाइड करावं लागेल. मग त्यालाच आपण काय म्हणणार आहे, इनपुट. आउटपुट, दुसरी नीड काय, आउटपुट. तुम्ही जो काही रिझल्ट बनवणार आहात त्याचा रिपोर्ट तुमच्या स्क्रीनवरती जनरेट होईल. काही ठिकाणी स्क्रीनवरती रिपोर्ट जनरेट होईल, काही ठिकाणी तुम्हाला तो रिपोर्ट तुमच्या मेमरीमध्ये स्टोअर करावा लागणार. बरं, तो रिपोर्ट जनरेट जर झाला तर त्याचा जो काही लेआउट आहे वगैरे त्या रिपोर्टवरती तुमच्या स्क्रीनवरती डिस्प्ले होईल. त्यालाच आपण काय म्हणणार आहे, तुमचा आउटपुट. तिसरं आहे स्टोरेज. स्टोरेज म्हणजे काय, तर जेव्हा तुमच्या प्रोग्राममध्ये आउटपुट असणार आहे तर त्यावेळी तुमचा डेटा स्टोअर सुद्धा होऊ शकतो, किंवा काही ठिकाणी प्रोग्राममध्ये आउटपुट नसतं, अशा वेळेस तुमची जी काही इन्फॉर्मेशन किंवा जो काही रिझल्ट जनरेट झालेला असतो तो तुम्हाला मेमरीमध्ये स्टोअर करावा लागतो. मेमरी किंवा तुम्ही दुसरं सेकंडरी मेमरी, पेन ड्राईव्ह वगैरे काही यूज करू शकता, त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागतं, त्याला स्टोअर करावं लागतं. मग त्याच्यासाठी थर्ड रिक्वायरमेंट काय आहे, आपली स्टोरेज. आणि फोर्थ आहे तुमची प्रोसेस. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला एखादं प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे तर तो सॉल्व करण्यासाठी लिस्ट ऑफ लॉजिक, जे लॉजिक त्या ठिकाणी रिक्वायर्ड आहे त्याला सॉल्व करण्यासाठी ते लॉजिक त्या इनपुटवरती अप्लाय करून तुम्हाला परफेक्टली हवं तसं आउटपुट फाइंड आउट होतं आहे की नाही या ते तुम्ही त्या ठिकाणी कन्फर्म करून बघतात. त्याला आपण काय म्हणणार आहे, प्रोसेस. म्हणजेच काय बघा, आता आपण 1 बाय 1 सगळ्या गोष्टी बघणार आहेत. इनपुट, इनपुट्स टू बी सप्लाय टू द प्रोग्राम, म्हणजे इनपुट तुम्ही प्रोग्रामला सप्लाय करतात. आउटपुट, इट इज द लेआउट और द रिपोर्ट और स्क्रीन showing the information that should result form of program. तुमचा जो काही प्रोग्राम आहे त्याचा जो रिझल्टंट फॉर्म आहे तो या आउटपुटवरती तुम्हाला डिस्प्ले होऊ शकतो. जसं त्या लेआउटच्या फॉर्मॅटमध्ये डिस्प्ले होऊ शकतो किंवा तुमच्या स्क्रीनमध्ये. स्टोरेज, आउटपुट हॅज टू बी स्टोर्ड इन अ सम फॉर्म. इनपुट पॅरामीटर ऑल्सो रिक्वायर्ड टू बी स्टोअर. म्हणजे तुमचं जे काही आउटपुट असेल ते तुम्हाला एखाद्या स्टोरेज डिव्हाइसवरती स्टोअर करण्याची गरज असू शकते, किंवा इनपुट पॅरामीटर जे काही तुम्ही पास करताय, जसं रोल नंबर आहे, नेम आहे, मार्क्स ऑफ सब्जेक्ट आहे, ते पण तुम्हाला काय करावं लागणार आहे, स्टोअर करावं लागणार. जे तुम्ही इनपुट पास करणार आहे ते सुद्धा तुम्हाला स्टोअर करण्याची गरज असू शकते. मग त्याच्यासाठी स्टोरेजची रिक्वायरमेंट असणार आहे. आणि लास्ट आपण काय म्हटलंय, प्रोसेस. द लिस्ट ऑफ लॉजिक टू बी अप्लाइड टू ईच इनपुट टू प्रोड्यूस आउटपुट इन्फॉर्मेशन. जे तुम्ही इनपुट प्रोव्हाइड करताय त्याच्यावरती लिस्ट ऑफ लॉजिक, म्हणजे तुम्ही जे काही लॉजिक अप्लाय करणार आहे, जे काही प्रोसेस अप्लाय करणार आहे त्याच्यावरून तुम्हाला ज्या पद्धतीचं आउटपुट हवं आहे त्या पद्धतीने आउटपुट प्रोड्यूस करण्याचं काम कुठं परफॉर्म केलं जातं, या प्रोसेस स्टेपवरती परफॉर्म केलं जातं. मग हे आहे प्रोग्राम ॲनालायझिंग. म्हणजे प्रॉब्लेम ॲनालायझिंगमध्ये काय, तर तुमचा प्रॉब्लेमची ॲक्च्युअल डेफिनेशन, कंप्लीट डेफिनेशन तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्या प्रॉब्लेम सॉल्विंगसाठी काय काय रिक्वायरमेंट आहे, कुठले मॅथमॅटिकल फॉर्म्युला लागणार आहे, कुठले स्टोरेज डिव्हाइस लागणार आहे, इनपुट कुठून करणार आहे, तुमची आउटपुट स्क्रीन कशी हवी आहे, काय काय लॉजिक त्या ठिकाणी अप्लाय करायचं, या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला त्या ठिकाणी पुरेपूर विचार करायचा आहे. म्हणजेच तुम्हाला त्याला ॲनालाइज करायचं आहे. मग ही फर्स्ट स्टेप आहे प्रॉब्लेम ॲनालाइज. सेकंड स्टेप बघणार आहे आपण डिझायनिंग द सोल्युशन. एकदा आपण प्रॉब्लेम ॲनालाइज केला म्हणजे आपल्याला प्रोग्राममध्ये ॲक्च्युली काय परफॉर्म करायचं आहे,
कुठून इनपुट येणार आहे, काय प्रोसेस करायचे, काय आउटपुट येणार आहे, हे जेव्हा आपलं पूर्ण डिसाईड झालं त्याच्यानंतर आपण काय परफॉर्म करू शकतो, डिझायनिंग सोल्युशन. आता डिझायनिंग सोल्युशनमध्ये काय करणार आहे की प्रोग्राम डिवाइड इंटू द स्मॉल मॉड्यूल्स अँड देन एव्हरी मॉड्यूल इज अ डिझाईन सेपरेटली. तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल तुम्ही त्याला स्मॉल मॉड्यूल्समध्ये काय करणार आहे, डिव्हाइड करणार आहे. म्हणजे एखादं टास्क असेल त्याला स्मॉल टास्कमध्ये आपण काय करणार आहे, डिव्हाइड करणार आहे. आणि ते डिव्हाइड केलेले टास्क इंडिपेंडेंटली तुम्ही काय करणार आहे, सेपरेटली एक्झिक्यूट करणार आहे किंवा सेपरेटली सॉल्व करणार आहे. आणि ते सॉल्व केल्यानंतर मग तुम्ही त्यांना पुन्हा कलेक्टिवली कलेक्ट करून तुमचा जो प्रॉब्लेम आहे त्याला पूर्ण सॉल्व करू शकतात. मग प्रॉब्लेम सॉल्विंगसाठी वेगवेगळ्या मेथड्स आहेत, जसं स्ट्रक्चर प्रोग्रामिंग, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, GUI बेस्ड प्रोग्रामिंग. हे डिझायनिंगसाठी प्रॉब्लेम्स आहेत. आता डिझायनिंगमध्ये अजूनही म्हणू शकतात की तुम्ही जो काही मोठा प्रॉब्लेम असेल, म्हणजे काही प्रोग्रामर काय करतात की जर लार्ज प्रॉब्लेम असेल तर त्याला स्मॉल मॉड्यूल्समध्ये डिव्हाइड करतात. ते स्मॉल मॉड्यूल इंडिपेंडेंटली सॉल्व करतात, सेपरेटली सॉल्व करतात आणि नंतर मग त्यांना कंबाईन करून तुमचा होल प्रॉब्लेम सॉल्व होतो. किंवा काही प्रोग्रामर लार्ज प्रोग्राम जो असेल अगोदर स्मॉल मॉड्यूल ते बिल्ड करून घेतात आणि नंतर ते स्मॉल मॉड्यूल जॉईन करून एक लार्ज प्रॉब्लेम तुमचा सॉल्व करतात. त्याला आपण टॉप डाऊन अप्रोच सुद्धा म्हणू शकतो. अशा वेगवेगळ्या अप्रोचेसचा वापर करून डिझायनिंग त्या ठिकाणी परफॉर्म केली जाते. एकदा डिझायनिंग परफॉर्म झालं की नंतर तुम्ही कुठल्या स्टेपला पोहोचणार आहात, कोडिंग द सोल्युशन. कोडिंग द सोल्युशनमध्ये काय होणार आहे की जे काही तुम्ही डिझाईन परफॉर्म केले, म्हणजे जे काही मॉड्यूल्स तयार केले त्याला प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये तुम्ही कन्व्हर्ट करणार आहात कोडिंगमध्ये. द कोडिंग programs is the process of translating the program design into the appropriate computer programming language. म्हणजेच काय, जे तुम्ही प्रॉब्लेम डिझायनिंगमध्ये जे डिझाईन केलेलं आहे त्याला तुम्हाला ॲप्रोप्रिएट प्रोग्रामिंग लँग्वेज, म्हणजे जी लँग्वेज प्रोग्रामिंगची हवी असेल त्या लँग्वेजमध्ये तुम्ही त्याला काय करतात, ट्रान्सलेट करतात. त्यालाच आपण काय म्हणतो, कोडिंग. म्हणजे द कोडिंग प्रोग्राम्स is the process of translating the program design into the appropriate computer programming language. कम्प्युटरच्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये तुम्ही त्याला कन्वर्ट करतात, ट्रान्सलेट करतात, त्याला आपण काय म्हणणार आहे, कोडिंग. मग तुम्ही कुठली प्रोग्रामिंग लँग्वेज त्या ठिकाणी यूज करू शकतात. आता मार्केटमध्ये वेगवेगळ्या लँग्वेजेस चालू आहे. प्रत्येक कंपनी ज्याच्या त्याच्या पद्धतीने वेगवेगळ्या लँग्वेजचा वापर करतात. भरपूर कंपनी जावाचा वापर करते, काही कंपनी .NETचा वापर करतात, काही कंपनी C#चा वापर करते, काही पायथॉनचा वापर करतात, काही कंपनी PHPचा वापर. प्रत्येक कंपनी ज्याच्या त्याच्या रिक्वायरमेंटनुसार कोडिंगसाठी प्रोग्रामिंग लँग्वेजचा वापर करतो. म्हणजेच प्रोग्राम एकदा डिझाईन झाला की नंतर तुम्ही त्याला कोडिंगमध्ये ट्रान्सलेट करू शकतात. नेक्स्ट स्टेप आहे तुमची टेस्टिंग द सोल्युशन. टेस्टिंग सोल्युशनमध्ये काय होणार आहे की एकदा तुम्ही प्रोग्राम डिझाईन केला, ट्रान्सलेट केला की नंतर तुम्हाला टेस्टिंग करून बघायचं आहे का तुम्ही जे काही इनपुट देणार आहात त्या इनपुटनुसार तो परफेक्ट इनपुट घेतो आहे की नाही, किंवा इनपुट परफेक्ट घेतल्यानंतर आउटपुट तो परफेक्टली जनरेट करतो आहे की नाही, तुमचा आउटपुटची जी स्क्रीन तुम्हाला जशी रिक्वायर्ड आहे तशी जनरेट होते आहे की नाही, तुम्ही जे काही कॅल्क्युलेशन करताय त्या कॅल्क्युलेशनचा रिझल्ट करेक्ट येतोय की नाही, या सगळ्या गोष्टी या टेस्टिंगमध्ये किंवा टेस्टिंग अँड डिबगिंग म्हणू शकतो आपण त्याला, टेस्टिंगमध्ये तुम्ही बघू शकतात. म्हणजे आफ्टर कोडिंग द नेक्स्ट स्टेप इज द टेस्टिंग प्रोग्राम टू सी वेदर इट इज एक्झिक्युटिंग करेक्टली ऑर नॉट. म्हणजे तुमचा जो काही प्रोग्राम आहे तो करेक्टली एक्झिक्यूट होतो आहे की नाही हे या ठिकाणी चेकआउट केलं जातं. इफ इट इज हॅव्हिंग प्रॉब्लेम एरर्स देन युजर हॅज टू सी इट अँड करेक्ट इट. व्हेरिफिकेशन इज ऑल्सो इम्पॉर्टंट. म्हणजे जर काही प्रॉब्लेम्स असेल किंवा काही एरर्स असेल तर पुन्हा त्याला काय आपण करू शकतो, रिसॉल्व करू शकतो आणि पुन्हा त्याला टेस्ट करू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे एरर्स त्या ठिकाणी ऑकर होऊ शकतात. जसं तुमच्याकडनं इनपुट चुकीचं दिलं जातं, म्हणजे इनपुट तो परफेक्टली घेत नाही, किंवा काही इन्फॉर्मेशन मिसिंग होऊन जाते, काही इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी तुमच्याकडनं लिहायची राहून जाते,
किंवा तुम्ही जे काही नवीन न्यूमेरिक इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करताय ती इन्फॉर्मेशन प्रॉपरली त्या ठिकाणी एंटर्ड होत नसेल, किंवा तुम्ही जे काही फॉर्म डिझाईन केलेला आहे, लेआउट डिझाईन केलेला आहे तो प्रॉपर डिस्प्ले होत नसेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी एरर्स येऊ शकतात. त्या एरर्स जर आल्या तर तुम्ही त्याला पुन्हा सॉल्व्ह करून त्या पद्धतीने पुन्हा तुम्ही त्याला रिटेस्ट करू शकतात. ही टेस्टिंग कुठपर्यंत परफॉर्म होणार आहे का जोपर्यंत तुम्हाला ज्या पद्धतीचं आउटपुट हवं आहे करेक्ट त्या पद्धतीचं आउटपुट मिळत नाही तोपर्यंत तुम्ही ह्या टेस्टिंग प्रोसेसमध्ये वर्क करणार आहात. नेक्स्ट स्टेप बघायची आपल्याला डॉक्युमेंटिंग द सोल्युशन. तर डॉक्युमेंटिंग सोल्युशनचे 2 टाइप्स आहेत. फर्स्ट आहे प्रोग्रामर डॉक्युमेंट अँड सेकंड इज युजर डॉक्युमेंट. तर प्रोग्रामर डॉक्युमेंट म्हणजे काय, जो प्रोग्रामर हा प्रोग्राम डेव्हलप करतो किंवा ते सॉफ्टवेअर डेव्हलप करतो तर त्याच्या ज्या काही रिक्वायरमेंट्स आहेत म्हणजे त्याचे जे काही इन्फॉर्मेशन आहे त्या इन्फॉर्मेशनसाठी तो जो काही डॉक्युमेंट बनवणार आहे त्याला आपण त्याचं प्रोग्रामर डॉक्युमेंटेशन म्हणणार आहे. तर त्या प्रोग्रामरच्या डॉक्युमेंटेशनमध्ये काय काय असू शकतं, अ कॉपी ऑफ ओरिजिनल रिटर्न स्पेसिफिकेशन फ्रॉम प्रोग्राम. म्हणजे तुम्ही जो काही प्रोग्राम लिहिणार आहात तर त्याची ओरिजिनल कॉपी, त्याचं पूर्ण स्पेसिफिकेशन त्या ठिकाणी राईट केलेलं असणार आहे. अ कॉपी ऑफ इनपुट, आउटपुट, स्टोरेज अँड प्रोसेस. तुम्ही जे काही इनपुट प्रोव्हाइड करणार आहे, जे काही आउटपुट तुमच्या स्क्रीनवर डिस्प्ले होणार आहे, तुम्ही कुठल्या ठिकाणी काय काय स्टोअर करणार आहात आणि तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकारच्या प्रोसेस त्या ठिकाणी अप्लाय केलेल्या आहेत या सगळ्यांचा त्या ठिकाणी रायटिंग वर्क त्याने केलेलं असतं. डिझायनिंग मेथड म्हणजे कॉपी ऑफ फ्लो चार्ट, सुडो कोड, अल्गोरिदम. आता आपण डिझायनिंग म्हटलं तर डिझायनिंगमध्ये आपण फ्लो चार्ट, सुडो कोड किंवा अल्गोरिदमचा वापर करतो. मग या पद्धतीने त्याने अल्गोरिदम बिल्ड केलं असेल किंवा सुडो कोड किंवा फ्लो चार्ट काढला असेल तर त्याचं सुद्धा त्याला एक डॉक्युमेंटेशन बनवावं लागतं, त्याची सुद्धा एक कॉपी क्रिएट करावी लागते. नेक्स्ट टेस्टिंग मेथड. टेस्टिंग मेथडमध्ये त्याने काय काय इनपुट देऊन कशा कशा पद्धतीने टेस्ट केलेले आहेत, त्याचा रिझल्ट काय जनरेट झाला याचा सुद्धा त्याला डॉक्युमेंटेशन त्या ठिकाणी परफॉर्म करावं लागणार आहे. त्याच्यानंतर तुमचा ॲक्च्युअल जो काही प्रोग्राम आहात म्हणजे सोर्स कोड आहे त्याचं सुद्धा त्याला कॉपी क्रिएट करून ठेवावी लागणार आहे. आणि आउटपुट रिपोर्ट विथ ऑल टाईप ऑफ पॉसिबल आउटपुट फॉर द प्रोग्राम. प्रोग्राममध्ये काय इनपुट दिल्यानंतर काय आउटपुट जनरेट होणार आहे, इनपुटनुसार काय काय पॉसिबल आउटपुट जनरेट होणार आहे त्या सगळ्या फॉर्मची त्या ठिकाणी तुम्हाला कॉपी किंवा रिपोर्ट त्या ठिकाणी मेंटेन करून ठेवावं लागणार आहे. त्यालाच आपण काय म्हणणार आहे, प्रोग्रामर डॉक्युमेंटेशन. आपण एकदा पुन्हा बघणार आहे प्रोग्रामर डॉक्युमेंटेशनमध्ये काय काय कन्सिडर होतं. अ कॉपी ऑफ ओरिजिनल रिटर्न स्पेसिफिकेशन फॉर प्रोग्राम, अ कॉपी ऑफ इनपुट, आउटपुट, स्टोरेज अँड प्रोसेस. डिझायनिंग मेथड्समध्ये कॉपी ऑफ फ्लो चार्ट, सुडो कोड, अल्गोरिदम. टेस्टिंग, कॉपी ऑफ सोर्स कोड, आउटपुट रिपोर्ट विथ ऑल टाईप ऑफ पॉसिबल आउटपुट फॉर अ प्रोग्राम. या सगळ्या गोष्टी आपण प्रोग्रामरच्या डॉक्युमेंटेशनमध्ये मेन्शन करतो. तर युजर डॉक्युमेंटमध्ये काय काय असणार आहे की युजरने काय इनपुट द्यायला पाहिजे तर त्याला काय आउटपुट मिळणार आहे. मग ॲक्च्युली म्हणजे काय तर ते जे सॉफ्टवेअर आहे त्या युजरने कशा पद्धतीने यूज करायला पाहिजे तर त्याच्यासाठी ज्या काही इन्स्ट्रक्शन दिलेल्या असणार आहे त्याला म्हणणार आहे युजर डॉक्युमेंटेशन. इट कन्सिस्ट ऑफ द इन्फॉर्मेशन नीड टू सक्सेसफुली युटिलाइज ऑल ऑफ द कॅपेबिलिटीज ऑफ प्रोग्राम. सगळ्या इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी बिल्ड केलेल्या असतात का त्याने सक्सेसफुली ते ॲप्लिकेशन एक्झिक्यूट करता यायला पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही मोबाईल परचेस करतात तर मोबाईलसोबत एक तुम्हाला डायरी येते, त्या डायरीमध्ये त्या मोबाईलविषयी सगळी इन्फॉर्मेशन दिलेली असते का तुम्ही कुठलं बटन प्रेस केल्यावर काय होतं, कुठल्या सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही काय करू शकतात. म्हणजे जे ते युजरचं मॅन्युअल दिलं आहे तेच म्हणजे तुमचं युजर डॉक्युमेंटेशन. म्हणजे युजरने कशा पद्धतीने ते वर्क करायचं, कशा पद्धतीने त्याला हँडल करता येईल त्याचं जे काही डॉक्युमेंटेशन फॉर्म असणार आहे त्यालाच म्हणणार आपण युजर डॉक्युमेंटेशन. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप बघायची आपल्याला प्रोग्राम ॲनालिसिस टूल्स.
त्या प्रोग्राम ॲनालिसिस टूल्समध्ये आपण सेकंडमध्ये बघितले प्रोग्राम डिझायनिंग. तर प्रोग्राम डिझाईन करत असताना 3 गोष्टी त्या ठिकाणी वापरल्या जातात. एक अल्गोरिदम, फ्लोचार्ट अँड सुडोकोड. याला आपण म्हणणार आहे प्रॉब्लेम ॲनालिसिस टूल्स. प्रॉब्लेम ॲनालिसिस टूलमध्ये फर्स्ट कन्सिडर होतं अल्गोरिदम, सेकंड आहे फ्लोचार्ट आणि थर्ड काय आहे सुडोकोड. मग आता आपण आधी बघणार आहे अल्गोरिदम. अल्गोरिदम काय असतं? An algorithm is a set of finite steps which, when carried out for a given set of initial condition, produce the corresponding output. Algorithm काय? Set of finite steps. Finite number of steps त्या ठिकाणी वापरले जातात, पण set of finite number of steps which, when carried out for a given set of initial condition, म्हणजे तुम्ही काहीतरी इनिशियल कंडिशनला इनपुट प्रोव्हाइड करतात आणि त्याच्यावरती त्या सेट ऑफ इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होतात अँड प्रोड्यूसेस द करस्पॉन्डिंग आउटपुट, आणि त्याच्यानुसार तो एक आउटपुट जनरेट करतो. त्यालाच आपण काय म्हणत असतो? अल्गोरिदम. अल्गोरिदम इज अ लॉजिकल सिक्वेन्स ऑफ द स्टेप्स प्रिपेअर फॉर सॉल्विंग प्रॉब्लेम. अल्गोरिदमला दुसऱ्या भाषेत तुम्ही म्हणू शकतात लॉजिकल सिक्वेन्स ऑफ स्टेप प्रिपेअर फॉर सॉल्विंग प्रॉब्लेम. एखादा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी तुम्ही जे काही स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन लिहितात त्या स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शनलाच आपण काय म्हणणार आहे? अल्गोरिदम. मग अल्गोरिदम आपण बघणार आहे. अल्गोरिदमसाठी त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. तर अल्गोरिदमच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत? तर वन बाय वन आपण बघू. द नंबर ऑफ स्टेप्स इन अल्गोरिदम शुड बी फायनाईट. अल्गोरिदमच्या ज्या काही स्टेप्स आहेत त्या कशा असायला पाहिजे? फायनाईट. फायनाईट म्हणजे काय? एक स्पेसिफिक नंबर नंतर तुमचा अल्गोरिदमला फायनल आउटपुट जनरेट व्हायलाच पाहिजे. म्हणजे स्पेसिफिक स्टेप्स नंतर तो अल्गोरिदम एंड व्हायला पाहिजे. म्हणजेच आपण म्हणू शकतो की प्रत्येक अल्गोरिदम फायनाईट नंबर ऑफ स्टेप्सच असणार आहे. इन्फानाईट असेल तर तो अल्गोरिदम कंटिन्युअसली वर्क करेल आणि तुम्हाला फायनल रिझल्ट प्रोड्यूस होणार नाही. म्हणून अल्गोरिदमच्या ज्या स्टेप्स आहेत त्या कशा असायला पाहिजे? फायनाईट नंबर ऑफ स्टेप. Every step must be accurate and complete itself. Second characteristics काय? Every step must be accurate. प्रत्येक स्टेप कशी असायला पाहिजे? accurate and complete itself. म्हणजे ती स्टेप त्या ठिकाणी स्वतःच कंप्लीट असायला पाहिजे. ती स्टेप अपूर्ण आहे आणि नंतर त्याच्यानुसार आपण दुसरी स्टेप लिहितोय असं व्हायला नको. आणि प्रत्येक स्टेप कशा असायला पाहिजे? ॲक्युरेट. म्हणजे त्या स्टेपचा जो मिनिंग आहे आपल्याला त्याच ठिकाणी करेक्टली अंडरस्टँड व्हायला पाहिजे. त्या ॲम्बिग्युअस नको, म्हणजे गोंधळात टाकणाऱ्या स्टेटमेंट त्या ठिकाणी नकोस. त्याचं प्रत्येक स्टेटमेंट कसं असायला पाहिजे? ॲक्युरेट, क्लिअरली अंडरस्टँड व्हायला पाहिजे. वन स्टेप, थर्ड कॅरेक्टरिस्टिक, वन स्टेप शुड नॉट अल्टर or change the structure of another steps. म्हणजे प्रत्येक स्टेप्स त्याची कंप्लीट आणि ॲक्युरेट असायला पाहिजे. म्हणजे एका स्टेपचा जो इम्पॅक्ट आहे किंवा एखादी स्टेप तुम्ही चेंज केली, अल्टर केली तर त्याच्यामुळे तुमच्या पूर्ण अल्गोरिदमच्या स्ट्रक्चरच्या स्टेपमध्ये फरक पडायला नको. अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी स्टेप्स लिहायला पाहिजे. फोर्थ आहे the algorithm should be capable of handling worst condition. वर्स्ट कंडिशन म्हणजे काय? तर तुम्ही अल्गोरिदमला काहीही इनपुट दिलं तरी तुम्हाला कुठल्याही कंडिशनमध्ये अल्गोरिदम एक आउटपुट जनरेटच करणार आहे. म्हणजे कुठल्याही असं लॉजिक लिहायला पाहिजे का काही इनपुट दिलं तरी तुमचं फायनल आउटपुट जनरेट होणारच आहे. मग त्याला आपण काय म्हणणार आहे? कॅपेबल ऑफ हँडलिंग वर्स्ट कंडिशन. कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमचं आउटपुट जनरेट होणारच आहे. एव्हरीवेअर whenever needed there should be a provision to accept input data. म्हणजे तुमच्या अल्गोरिदममध्ये जेव्हा रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही तेव्हा युजरकडनं डेटा ॲक्सेप्ट करता यायला पाहिजे. अशा पद्धतीने त्या ठिकाणी रिक्वायरमेंट असायला पाहिजे किंवा प्रोव्हिजन करून ठेवलेली असायला पाहिजे. आफ्टर सॉल्विंग द प्रॉब्लेम अल्गोरिदम शुड प्रोड्यूस करस्पॉन्डिंग आउटपुट. म्हणजे प्रॉब्लेम सॉल्विंग झाल्यानंतर अल्गोरिदमने तुम्हाला जे रिक्वायर्ड आउटपुट आहे ते आउटपुट त्याने प्रोड्यूस केलं पाहिजे. आणि लास्ट
An algorithm should be terminated in a finite step. आणि अल्गोरिदम टर्मिनेट म्हणजे स्टॉप व्हायला पाहिजे एक फायनाईट नंबर ऑफ स्टेप्स नंतर. तर हे जे काही आपण बघितलं हे काय कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अल्गोरिदम. म्हणजे अल्गोरिदम लिहिताना तुम्हाला या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्सचा विचार करून अल्गोरिदम राईट करायचे. तर नेक्स्ट बघणारे आपण काही अल्गोरिदम्स की जेणेकरून ॲक्च्युली अल्गोरिदम काय असतं हे तुम्हाला लक्षात येईल. आणि या अल्गोरिदमलाच आपण नंतर फ्लोचार्टमध्ये कन्वर्ट करणार आहात. नंतर याच अल्गोरिदमला आपण नंतर कोडिंगमध्ये कन्वर्ट करणार आहोत प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये. म्हणजे तुमचं जे काही थर्ड चॅप्टर आहे C++, इंट्रोडक्शन टू C++, त्या चॅप्टरमध्ये या अल्गोरिदममध्ये आपण जेवढे अल्गोरिदम बघणार आहेत यांचे सगळ्यांचे आपण पुढच्या टॉपिकमध्ये त्यांचे सगळ्यांचे फ्लोचार्ट बघणार आहे. हे सगळं डिझायनिंग प्रॉब्लेममध्ये कन्सिडर होतं. आणि त्याच्यानंतर आपण जे कोडिंग सेक्शन बघणार आहे तर जेव्हा आपण इंट्रोडक्शन टू C++ हे चॅप्टर बघणार ते सगळे अल्गोरिदमला आपण कन्वर्ट कशामध्ये करणार आहे प्रोग्राममध्ये म्हणजेच कोडिंगमध्ये कन्वर्ट करू. आपल्याला फर्स्ट अल्गोरिदम बघायचं आहे. अल्गोरिदम टू एक्सचेंज द व्हॅल्यू ऑफ द टू व्हेरिएबल. आपल्याला दोन व्हेरिएबल आहेत आणि त्यांच्या व्हॅल्यू इंटरचेंज करायच्या आहेत. तर सिम्पल लॉजिक आहे. मी जर इथून एक्सप्लेन केलं तर तुम्हाला थोडं कठीण वाटेल, पण मी एक एक्झाम्पल देऊन जर सॉल्व केलं तर तुम्हाला हा अल्गोरिदम अंडरस्टँड इझिली होईल. सपोज आपल्याकडे दोन ग्लास आहेत. एका ग्लासमध्ये कॉफी आहे आणि एका ग्लासमध्ये सपोज चहा आहे. आणि तुम्हाला काय सांगितलं आहे टास्क दिलेलं आहे का चहाच्या ग्लासमधली जी काही चहा आहे ती तुम्हाला कॉफीच्या ग्लासमध्ये टाकायची आणि कॉफीच्या ग्लासमधली कॉफी हे तुम्हाला चहाच्या ग्लासमध्ये टाकायची आहे. तर तुम्ही कशा पद्धतीने हे सॉल्व करणार आहे. ऑब्वियसली तुम्ही काय करणार आहे थर्ड एम्प्टी ग्लास घेणार आहे. अगोदर तुम्ही जी काही चहा असेल ती एम्प्टी ग्लासमध्ये टाकणार म्हणजे तुमचा चहाचा ग्लास हा रिकामा होणार. मग तुम्ही ती कॉफी घेणार चहाच्या ग्लासमध्ये टाकणार आहात आणि नंतर कॉफीचा ग्लास जेव्हा रिकामा होणार आहे तर जो तुम्ही थर्ड एम्प्टी ग्लास घेतला होता ज्याच्यात आता तुमची चहा आहे ती चहा तुम्ही कॉफीच्या ग्लासमध्ये टाकणार. म्हणजे या पद्धतीने तुम्ही काय केलं हे इंटरचेंज परफॉर्म केलं. म्हणजे चहाच्या कपात कॉफी टाकली आणि कॉफीच्या कपामध्ये चहा टाकली. या पद्धतीने तुम्ही काय केलं त्यांना इंटरचेंज. तर सेम लॉजिक आपल्याला या ठिकाणी इम्प्लिमेंट करायचं आहे. म्हणजे जेव्हा अल्गोरिदम लिहिणार तर तुम्ही या काही गोष्टींचा विचार जर केला तर तुम्ही इझिली अल्गोरिदम बिल्ड करू शकणार. फर्स्ट स्टेप बघा रीड व्हॅल्यू इन A अँड B. म्हणजे A आणि B दोन व्हेरिएबल घेतले त्यांच्यामध्ये आपण काही व्हॅल्यू रीड करणार आहे. म्हणजे सपोज A मध्ये मी रीड करते 10 आणि B मध्ये रीड करते सपोज 20. सेकंड स्टेप असाइन द व्हॅल्यू ऑफ A इन T. म्हणजे मी एक टेम्पररी व्हेरिएबल घेतला आणि A ची जी व्हॅल्यू असेल मी कोणामध्ये असाइन करणार आहे T मध्ये सेकंड स्टेपमध्ये. म्हणजे T मध्ये आता काय स्टोअर होणार आहे तुमचा A ची जी 10 व्हॅल्यू होती ती स्टोअर होणार आहे T मध्ये. थर्ड स्टेपमध्ये आपण काय केलं असाइन द व्हॅल्यू ऑफ B इन A. आता B मध्ये जी 20 व्हॅल्यू होती ती कुणाला असाइन करणार आपण A ला. म्हणजे आता A मध्ये व्हॅल्यू काय गेली तुमची 20. फोर्थ स्टेपमध्ये आपण काय करणार आहे असाइन द व्हॅल्यू ऑफ T इन A. आता T मध्ये जी व्हॅल्यू आहे B मध्ये जी व्हॅल्यू आहे ती कोणाला असाइन करणार आहे T मधली A ची व्हॅल्यू आपण T मध्ये असाइन केली. त्याच्यानंतर B ची व्हॅल्यू आपण A मध्ये असाइन केली आणि नंतर मग आपण टेम्पररी मधली व्हॅल्यू B मध्ये असाइन करणार आहेत आणि नंतर आपण प्रिंट करणार आहे प्रिंट A अँड B आणि A आणि B ची व्हॅल्यू आपण इथं प्रिंट करणार आहोत. लक्षात आलं. म्हणजे तुम्ही आधी काय केलं A ची व्हॅल्यू टेम्पररी मध्ये असाइन केली नंतर B ची व्हॅल्यू A मध्ये असाइन केली आणि नंतर मग T ची व्हॅल्यू तुम्ही B ला असाइन करणार आहात. कुठे असाइन करणार आहे T ची व्हॅल्यू B ला आणि नंतर मग तुम्ही प्रिंट A आणि B या दोघं व्हॅल्यू काय करणार आहे प्रिंट करणार आहे. जेव्हा तुम्ही प्रिंट करणार ते A ची व्हॅल्यू 20 असणार आहे आणि B ची व्हॅल्यू तुमची 10 असणार आहे. मग या पद्धतीने तुम्ही दोन व्हेरिएबलच्या व्हॅल्यू काय केलं इंटरचेंज केलं. यालाच आपण स्वॅपिंग म्हणतो. काय केलेले स्वॅपिंग. नेक्स्ट अल्गोरिदम बघणार आहे आपण
अल्गोरिदम टू ॲक्सेप्ट मार्क्स इन अ 3 सब्जेक्ट अँड फाइंड सम अँड ॲव्हरेज. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, 3 सब्जेक्टचे मार्क्स इन्सर्ट करायचे आहेत, त्यांची सम पण परफॉर्म करायची आणि ॲव्हरेज पण कॅल्क्युलेट करायचं. आता याच्या ठिकाणी तुम्हाला समचा फॉर्म्युला असायला पाहिजे, म्हणजे तिघं सब्जेक्टच्या मार्क्सची ॲडिशन तुम्हाला सममध्ये स्टोअर करायची आहे आणि ॲव्हरेज करण्यासाठी ॲव्हरेजचा फॉर्म्युला माहीत असणं गरजेचं आहे. आता हे आपल्या रिक्वायरमेंट झालं आहे आणि तिघं सब्जेक्टचे मार्क आपल्याला अगोदर युजरकडनं इनपुट करून घ्यायचे. मग त्याच्यासाठी आपण फर्स्ट स्टेप लिहिणार आहे, इनपुट मार्क्स इन 3 सब्जेक्ट ॲज M1, M2 अँड M3. आपण अशात M1, M2 आणि M3 या पद्धतीने 3 सब्जेक्टचे मार्क आपण इन्सर्ट करून घेतले. नेक्स्ट सेकंड स्टेपमध्ये काय केलं आपण, इनिशियलाइज सम इक्वल टू 0. समची इनिशियल व्हॅल्यू आपण काय सेट केलेली आहे, 0 सेट केली आहे. थर्ड स्टेपमध्ये आपण काय करणार आहे, ॲड मार्क्स ऑफ 3 सब्जेक्ट. 3 सब्जेक्टचे मार्क्स आपल्याला ॲड करायचे. मग ॲड कसं करणार आहे तुम्ही, M1 प्लस M2 प्लस M3 आणि रिझल्ट कशामध्ये स्टोअर करणार आहे, सममध्ये. आता जो रिझल्ट मध्ये सम स्टोअर झाली त्या समवरून तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचे, ॲव्हरेज. मग तुम्हाला माहिती आहे ॲव्हरेज जर 100 पैकी जर मार्क असेल तर ॲव्हरेज फाइंड आउट करताना आपण डिवाइड बाय जेवढे नंबर ऑफ सब्जेक्ट असेल तेवढ्याने आपण डिवाइड करतो. मग इथं ॲव्हरेज डिवाइड बाय 3 नंबर ऑफ सब्जेक्ट म्हणून आपण काय केलं, ॲव्हरेज इक्वल टू सम डिवाइड बाय 3. म्हणजे त्या समला आपण 3ने डिवाइड करणार आहे. जो रिझल्ट जनरेट होणार आहे तो कशामध्ये स्टोअर होईल, तुमच्या ॲव्हरेजमध्ये. आणि नंतर मग आपण स्टेप 5 मध्ये काय करणार आहे, प्रिंट सम अँड ॲव्हरेज. 5व्या स्टेपमध्ये आपण सम पण प्रिंट करणार आहे आणि त्यांची ॲव्हरेज. आणि लास्ट स्टेप काय असणार आहे तुमची, स्टॉप. म्हणजे तुमचा अल्गोरिदम एक फायनाईट नंबर ऑफ स्टेप नंतर स्टॉप होतो. फायनाईट नंबर ऑफ स्टेप नंतर तुमचं आउटपुट जनरेट होतं. त्याला आपण काय म्हणणार आहे, फायनाईट नंबर ऑफ स्टेप्स. म्हणजे अल्गोरिदम काय असायला पाहिजे, अल्गोरिदम एक फायनाईट नंबर ऑफ स्टेप नंतर टर्मिनेट व्हायला पाहिजे आणि तुमची लास्ट स्टेप काय असणार आहे, स्टॉप. मग या पद्धतीने आपण अल्गोरिदम, आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये याच्याशी रिलेटेड अजून काही अल्गोरिदम बघणार आहोत.